किरवली संघाविरुद्ध मयूर वास्करनं 3 षटकार ठोकले. विराटच्या बॅटमधून 1 षटकार होता. वैयक्तिक योगदान मयूरला 18 खेळला होता. 13 जेव्हा लक्ष होतं 36 आणि 3 षटकामध्ये तो सामना संपवला. समाधान वास्कर पहिला चेंडू पंच इशारा करतील वाईटचा कॉल. अवंतर धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा केला. हर्षल मांडेलकर नवजीवन मुलेखंड विरुद्ध कुंडेवाल. गोलंदाजी मार्कवर नवजीवन मुलेखंड कडून पुन्हा एकदा हर्षल सज्ज होईल. समाधान वास्करला तिथे आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. ओ खोदून केला कव्हर कडे. समाधानला पॉवर प्ले मध्ये तुम्ही शांत ठेवू शकत नाही आणि त्यांनी त्याचा दर्जा दाखवलाय. चौकारानं सुरुवात करून दिली. एकूण धावफलकावर धावा आहेत त्या 5 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्ले 1 मध्ये खेळत असताना संघ पाहतो आपण कुंडेवाला संघ आहे. मागच्या 3-4 दिवसाचा अभ्यास केला ना स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये. फलंदाजांना अविर्भावामध्ये खेळले मात्र कधी कधी काही सामन्यामध्ये गोलंदाजानं आपली ताकद दाखवली. इनसाइड सर्कल एज लागते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समाधान वैयक्तिक पोहोचलाय 5. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहिल्या 6 धावा आहेत. मागच्या सामन्यामध्ये 48 करायच्या होत्या. तो सामना नवजीवननं 3 षटकामध्ये संपवला. योगदान दिलं होतं शुभम मात्रेनं आणि त्याला साथ दिली होती ती धीरज मात्रे बॅटिंग करत असताना. विराज गायकवाड समाधान यांच्यामध्ये चर्चा सुरू. धावांचा रतीब त्यांना उभा करायचा आहे आणि टॉस जिंकल्यानंतर कमी असे संघनायक असतात जे बॅटिंगला पहिली पसंती देतात आणि ती पसंती दिली आता बॅटिंग करताना कुंडेवाल संघानं. डीप कडे पाहतो. डीप मिड विकेट व्ह्यू रचनेमध्ये ऑफ साईडला डीप लॉंग ऑन आहे आणि हर्षल फटका बनवलाय आणि ठोकलाय. विराटचा हा ब्रँडेड स्ट्रोक मिड विकेटच्या वरून आलाय थेट आमच्या ट्रॉफी कक्षाकडे जिथे आमचे पाहुणे आसन असतात आणि स्वागत करत असताना विराज आणखीन एक पॉवरफुल हिटिंगसाठी ओळखला जातो. बघा हा चेंडू 24 लाईव्ह इव्हेंट रिप्ले सहज ठोकला. गुडघ्याचा वापर सुद्धा केला. टायमिंग लाजवाब होतं आणि फटका गेलाय जरूर. 6 धावेसाठी ऑन साईडला संघ पोहोचला. एकूण धावा 12. वन्स अगेन पुन्हा एकदा हात टोलवला डीप स्क्वेअर लेगला. ओ गुड फिल्डिंग. 2 धावेसाठी प्रयत्न करेल विराज आणि समाधान. 2 धावा रोखता येणार नाही. एकूण धावा 14 आहेत. पॉवर प्ले 1 2 षटकार आले. आपण सॉरी 1 षटकार आला 1 चौकार आला. 2 मोठे फटके. हा प्रयत्न सुद्धा चांगला होता. अगदी सीमारेषी जवळ जे प्रयत्न झाले. विराज गायकवाड सुद्धा तेवढा आक्रमक आहे. तो सुद्धा तेवढा चांगला खेळ करू शकतो. ही दहशत या बॅटिंग लाईनअप मध्ये. आणि आता समोर मुलेखंड संघ आहेत. हर्षलचं हे षटक ओव्हर द विकेट ना एज लागते. इनसाइड सर्कल आणि सिंगल मिळेल. एकने धावफलक पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहतो 15. पॉवर प्ले 1 हर्षल गोलंदाजी मार्कवर. समोर उभा आहे समाधान वास्कर. 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 5 वर खेळतोय. लाईन पाहिली. फाईन लेगला खेळायचं होतं. थोडी तू मे इथे मात्र बघा थोडा लेझी क्रिकेट. चल बिचल अवस्था होती. कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. समाधान सुद्धा पेचात पडला होता. द्विधा मनस्थिती होती. थांबायचं की पळायचं हा विचार विनिमय तिथे चालू होता आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवर आपण धावा पाहिली तर टोटल रन्स 22च्या स्वरूपानं जरूर प्रयत्न जरूर झाले. जिथे फर्स्ट इनिंगचा खेळ पाहतोय कान्होबा कुंडेवाल हा संघ बॅटिंग करतोय. समाधान वास्करला पाहूया इन ॲक्शनमध्ये. करंट रन रेट पाहिला सरासरीचा विचार केला तर 16ची सरासरी आहे. 3 मध्ये 9 खेळतोय. विराज गायकवाड 3 चेंडूमध्ये 5चा वैयक्तिक सामना करत असताना समाधान वास्कर आणि 1 षटकानंतर एकूण धावा पाहतोय 16. ओव्हर नंबर 2
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विराज गायकवाडला पाहते नॉन स्ट्रायकर एंडला. दुसरं षटक घेऊन येईल नवजीवन मुलेकणकडून गोलंदाज आदर्श मांडेलकर. आदर्श मांडेलकरला पाहते अंजूर संघाविरुद्ध जेव्हा आदर्शनं गोलंदाजी केली, आदर्शनं धावा दिल्या होत्या 7 जण, 2 षटकं फेकली होती. पहिल्या षटकामध्ये 13 आणि आता 4 षटकं असणाऱ्या कारणानं तुम्हाला 4 गोलंदाज यूज करावे लागतील. आदर्श आलाय समोर. समाधान वास्करे धावा फलकावरती एकूण धावा पाहिल्या तर 16 आहेत. 16 धावा फलकावर. आदर्श मांडेलकर याला जरूर पाहूया नवजीवन मुलेकण संघासाठी. हे दुसरं षटक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, फटका फसला बॅक स्लिपला. खूप चांगला प्रयत्न. ही विकेट हवी होती आणि पहिला धक्का 16 या धावसंख्येवर. ही इम्पॉर्टंट विकेट. समाधान बाद झाला, तो शिकार झाला आदर्शच्या गोलंदाजीवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं चेंडू डिलिव्हर केला, खांद्याचा वापर करत फ्रंट फुटला आला, रूम अँगल बनवायचं होतं, फटका फसलाय आणि इथे सहज इनसाइड सर्कल हा झेल टिपलाय. वैयक्तिक योगदान पाहिलं 3 मध्ये 5 योगदान दिलं. योगदान देत असताना समाधान वास्करला पाहिलं संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा समाधान थोडा अपयशी ठरला. त्याला आपण पाहिलं जेव्हा किरवली संघाविरुद्ध समाधानाला 6 ओव्हर खेळला. या सामन्यामध्ये 5 योगदान दिलं. आदर्शला ही विकेट मिळाली. धावा फलकावर 16 आहेत. पहिला धक्का मिळालाय. बॅटिंग करत असताना कुंडेवाल मयूर वास्कर आलाय. मयूर वास्कर मागच्या सामन्यामध्ये मयूर वास्करला पाहिलं, त्यानं चांगली बॅटिंग केली, 3 षटकार दाखवले आणि आता समोर संघ वेगळा आहे. मागच्या वेळी किरवली होती.
प्रसाद भोईर आलाय नवीन फलंदाज. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 24वा आदर्श. हा चेंडू ऑफ स्टिकवर ड्राईव्ह करतो. चेंडूला डीप कडे गेलाय. सिंगल मिळेल. प्रसादनं अकाउंट ओपन केलं. 2 षटकं संपली. 2 षटकानंतर धावसंख्या 25 पाहतो. आदर्शच्या या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याला 1 विकेट मिळाली. टॉस इथे होईल इनिंग ब्रेकमध्ये. पनवेल मौल्ला आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल सावळे संघ. इथे फलंदाजांना फार भरीव मोठी कामगिरी करावी लागेल. एक धमाके दाखवावे लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. मात्र गोलंदाजांची कौतुकास्पद ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विराटच्या बॅटमधून देखणे षटकार पाहायला मिळते. धमाका तो करतो आणि आपली मोठी कामगिरी दाखवते आणि त्याच्या फटक्याने एक तो संघासाठी सुंदर वातावरण निर्माण करतो. एक्सलंट बॅटिंग. सुपर बॅटिंग. हा तडाखा गॅपमध्ये थोडा कठीण असेल. गॅप शॉट परफेक्टली गॅप शॉटले. प्रसाद भोईरच्या बॅटमधून हा चौकार आला. चांगला खेळ करतोय. आणखीन एक धमाका धमाकेदार फटका. संघ पुढे सर पर्यंत धावसंख्या पाहिली तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली फटकेबाजी करते. ओव्हर नंबर 3 हर्षल गावण. 31 रन झालेत. 31 धावा धावफलकावर. लॉफ करतो. आणखीन एक तडाखा. मिळतील या चेंडूवर धावा जरूर. बघा हा चेंडू हर्षलचा जरूर लाईन ओळखली प्रसादनं. आक्रमण तिथे तो करतोय. संघासाठी लढतो. यस गुड बॅटिंग. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड संघाची धावसंख्या 36. ओके 37 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर हर्षल पुन्हा एकदा रेडी होईल. अपेक्षा जरूर आहे प्रसाद भोईर. वैयक्तिक 4 मध्ये तो पोहोचला 13 अपेक्षा त्याच्याकडून वाढल्या 37 झालेत. 2 षटकानंतर आपण पाहतोय चांगला खेळ सुरू होता. 16 आल्या 9 आल्या. या षटकामध्ये हर्षलनं सुरुवात दणक्यात करून दिली. अपेक्षा त्याच्याकडून आहे. मात्र बॅटिंग करताना प्रसाद वेगवान चेंडू खोलात टाकलाय. ऑफ स्टंपवर ही घातक चेंडू होता आणि बघा इथे पुन्हा एकदा कमबॅक करतोय. गोलंदाज हर्षल गावण. नैसर्गिक गुणवत्ता याच्याकडे जरूर असेल आणि तो त्याचा खेळ दाखवतोय. पुढचा चेंडू हर्षल गावण. प्रसादनं चढवला हल्ला. आणखीन एक धमाका. आक्रमकता पाहायला मिळतोय आणि तालमेल त्याचा आज चांगला आहे. आणखीन एक षटकार. काय फटकेबाजी करतोय. मयूरने जी फटकेबाजी केली आणि त्यानंतर सडेतोड उत्तर बघा. खडे असा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो आपला फटका दाखवते. आधुनिक फटके तो दाखवून इथे भयानक क्रिकेट दाखवते संघासाठी. हर्षल गावण ठरला महागडा. या षटकामध्ये 18 आल्या. संघ पोहोचला. एकूण धावा धावफलकावर 43. 43 रन्स. 3रा षटकाचा खेळ सूर्य बॅटिंग करतोय प्रसाद भोईर. गुड बॅटिंग. 43. 2 गडी बाद. पुन्हा एकदा आक्रमण. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पुढे सरकेल आणि ओव्हर कंप्लीट. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 44 आणि हर्षलचं हे षटक पाहिलं 19 धावा आल्या. हे षटक संघासाठी
लांब लचक ठरलं. 4 षटकांचा सामना आहे. चला मॅच ऑन ठेवा. गोलंदाजीमध्ये आपण आदर्शला पाहिलं, त्याच्याकडे अचूक टप्पा होता, विविधता होती. आपल्या गोलंदाजीने धावा त्याने रोखल्या होत्या. मात्र मैदानावर जेव्हा प्रसाद भोईर आला ना, त्याने 2 षटकार 1 चौकार दाखवले. अनोख्या फटक्यानं, अनोख्या स्टाईलनं आपलं वैविध्यपूर्ण खेळ त्यांनी दाखवत पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. मैदानावर परिस्थितीचा आढावा घेऊया. 3 षटकं संपली, धावा 44 आहेत. धाडसी फलंदाजी का म्हटली जाते? आपण पाहते टॉस जिंकला, बॅटिंगला प्राधान्य दिलं, विश्वास आहे, समाधानला विश्वास आहे. आपल्या बॅटिंग लाईनअपवर जरी बाद झाला मयूर वासकर, प्रसादनं त्याची जागा भरून काढली. समाधान वासकर गुणवान फलंदाज बाद झाल्यानंतर विराज अजूनही स्ट्रगल करतोय. आणि आता हे 4थे षटक आहे. ओव्हर नंबर 4. धीरज मात्रे आलाय. 4थे षटक. धावा धावफलकावर 44. पहिला चेंडू, हा तडाखा फाईन लेगच्या वरून. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रसाद भोईर, छोटा पॅकेट बडा धमाका सुद्धा म्हणता येईल. काय नडतोय, गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देतो. आणि बॅटिंग करत असताना आता कानोबा कुंडेवाल संघ 50 रन्स कंप्लीट, 50चा टप्पा ओलांडलाय. नक्की छोटा बकासूर त्याला म्हटलं जातं, तेवढा तो पॉवरफुल आहे. आणि बघा बकासूर हे मैदान गाजवत आहे. राजीव गांधी मैदान. प्रसाद भोईर आतापर्यंत ठोकले 3 षटकार 1 चौकार, 8 मध्ये खेळतोय 26. काय चुंज देतोय, काय फटका खेळतोय, दणदणीत गोलंदाजावर आक्रमण करतोय. मागे काय झाले ते तुम्हाला विसरावं लागतं. आणि आता नवजीवन मुलेकण संघाच्या गोलंदाजांचं तो खच्चीकरण करतो. आणि कुठेतरी प्रसाद भोईर हा यशस्वी झालाय बॅटिंग करताना. छोटा बकासूर त्याला प्रेमानं म्हटलं जातं. आणि आता तो मैदानावर त्याची तगडी बॅटिंग दाखवतोय. षटकार आलाय. पुढचा चेंडू, आणखीन एक तडाखा, गॅप मध्ये 1 बाउन्स होईल. डिफिकल्टी झाल्या, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. आणखीन एक चौकार. संघ पोहोचलाय 54. का बॅटिंग करतोय, वैयक्तिक पोहोचलाय प्रसाद भोईर. बघा धीरजचा हा चेंडू फ्रंट फुटला आला, फटका खेळला. किती वेगवान खेळतोय, किती विश्वास आहे, दणदणीत उत्तर देतोय. आपल्याला कशा पद्धतीनं धावा बनवायचे हे त्याच्या डोक्यात आहे. आणि गोलंदाजांना पेचामध्ये पाडले. भन्नाट खेळ, संघाचा डाव त्यांनी सावरला. संयमी खेळी सुद्धा करतोय. आणखीन एक तडाखा, आणखीन एक. प्रसाद भोईरचा हल्ला बॉल. आणखीन संघ पुढे सरकेल. धावफलक मुसंडी मारल्या. एकूण धावा वैयक्तिक पोहोचला. संघाची धावसंख्या टोटल स्कोर 58 रन्स ऑन बोर्ड. 58 धावा झाल्यात. प्रसाद भोईरची ही तगडी बॅटिंग. तर वैयक्तिक पोहोचलाय. जरूर पाहूया आपण. पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल ऑन स्क्रीन. चला एसके पॅनल. 58 प्रसाद भोईर. वैयक्तिक त्याचं योगदान पाहूया. 58 झालेत. आपण पाहतो हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. डावा पाय बाहेर काढला, त्यानंतर कनेक्शन झालं आणि फेअर डिलिव्हरी. यस, लाईन पाहिली, चेक केली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रसाद भोईर 10 मध्ये 34. 10 बॉल 34 वर खेळतोय. पुन्हा एकदा हल्ला. आज काय खाऊन आलाय, काय पॉवर आहे. आणि हा एक दणदणीत षटकार. पॅव्हेलियन खुश झालाय. समाधान वासकर आणि त्यांची संपूर्ण सेना खुश झाल्या. आणि प्रसाद भोईरचा हा हल्ला बॉल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये ही आग ओकणारी फलंदाजी. मैदानावर तग धरून बसला आणि गोलंदाजांची केली शेवटचा चेंडू. दोन धावेसाठी प्रयत्न केला जाईल जरूर. तिसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होईल रनआउट. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. प्रसाद भोईर 13 मध्ये खेळला. वैयक्तिक 42. एक डॉट चेंडू पाहिला. मात्र त्यानंतर जी बॅटिंग केली ना, प्रसादचं कौतुक करावं लागेल. गुड बॅटिंग. या षटकामध्ये एकूण धावा त्याने बनवल्या. टोटल टार्गेट पाहिलं तर 66 धावा आहेत. 66.
4 षटकांनी विनिंग टार्गेट. नवजीवन मुलेकण संघाची बॅटिंग सुद्धा त्यांची ताकद आणि 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं धीरज म्हात्रेच्या षटकामध्ये प्रसाद भोईर खेळला. 13 मध्ये 42, त्याला साथ दिली विराजनं. 5 मध्ये 16, विराजनं चांगली आघाडी दिली. समाधान वास्कर 4 मध्ये 5 खेळला. मयूर वास्करनं 2. मयूर थोडा अपयशी राहिला, मात्र आज प्रसाद भोईरनं जी डावाला आकार दिला, 4थ्या क्रमांकाला आला. का त्याला आक्रमक म्हटलं जातं त्यांनी दाखवून दिलं. 66 67चा टप्पा ओलांडायचा. एक्स्ट्राच पाहिल्या 2. 66 धावा धावफलकावर. दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत, मात्र पनवेल मोहल्ला ओमकार गुरव आमच्या समोर जॉईन झालेत, त्यांचं वेलकम करूया. तर 67 करायचे. पनवेल मोहल्ला आणि सावळे यांच्यामध्ये मॅच होईल. तर टॉस इथे केला जाईल. चला मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन या. नेक्स्ट मॅचचं टॉस आपल्याला करायचं. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन आणि टॉससाठी आमचे सन्माननीय पाहुणे नरेची मुंडे साहेब यांना विनंती करेन. या संघाचे पुरस्कर्ते यांच्या हस्ते होईल टॉस. पनवेल मोहल्ला आणि त्यांच्या विरुद्ध सावळे. कॉल येईल. 5 षटकं कंपल्सरी चेस. मैदानावर जो झाडाचा नियम आहे ते तुम्हाला आमचे पंच मॅनेजमेंट सांगेल. तर पनवेल मोहल्लानं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच होणार आहे. चला कुंडेवाल संघ फिल्डिंग लावून घ्या. तर मान्यवरांचे शुभ हस्ते इथे टॉस होतोय. पाहायचं कौल कोणाच्या बाजूने येईल. पनवेल मोहल्ला आणि सावळे यांच्यामध्ये फाईट रंगते आणि यस कॉल आलाय. टॉस जिंकलाय सावळे संघाने. त्यांचा डिसिजन पेंडिंग. बॅटिंग. तर फलंदाजीला प्राधान्य दिलं. बॅटिंग. सावळेनं टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करेल. नेक्स्ट मॅच होईल. पुढच्या मॅचकडे जाऊया आणि ऐकूया आपण ओमकार यांना. सर्व पाहुणे मंडळींचं आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन. 24 लाईव्ह इव्हेंट्स सर्व आमचा पाठीराखा वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. त्यांचं वेलकम करूया. सुस्वागतम. आणि नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. पनवेल मोहल्ला विरुद्ध सामना आपण पाहतोय सावळे. विनिंग टार्गेट पाहूया. 67 करायचेत आणि 4 षटका असतील. 4 ओव्हर मॅच. विनर मध्ये ओव्हर टू ओमकार. धन्यवाद. धन्यवाद सागर सर. जबरदस्त अशी स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 हे दमदार आयोजन आपण मैदानावरती पाहतोय. चांगले चांगले संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातली ही मॅच आता समोर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दोन संघ मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूला टीम कुंडेवाळ आणि दुसऱ्या बाजूला मुळेखंड. हे दोन संघ आपण मैदानावरती पाहतोय आणि पहिल्या सत्रामध्ये स्प्रे द्या मैदानावरती. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. टोटल धावसंख्या धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती लागल्या. 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना चांगला खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. आक्रमक पवित्रा पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाज प्रमोद भोईर या खेळाडूचा बघितला. त्यानं तब्बल 42 धावा वैयक्तिक कोठ्यामध्ये जमवल्या. अगदी तशीच फलंदाजी त्याला आता बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाळ संघाच्या फलंदाजांना मैदानावरती करावी लागेल आणि
या मैदानावरती धावा होतात, परंतु त्या धावा पूर्ण करणं गरजेचं असेल. चला, पंचांना विनंती असेल मॅच लगेच चालू करायचे. चला, फिल्डिंग फिल्डिंग सजवा. चला कुंडेवाड टीम, आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेच. क्षेत्ररक्षण सजवायचंय. टार्गेट आपण बघितलं तर 66 धावा संख्येचं टार्गेट आहे आणि या धावा 66 धावा धावफलकावरती लागल्या. 67 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट आता कंपल्सरी चेस करावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम कुंडेवाड संघाच्या विरोधात नवजीवन मुळेखंड या संघासाठी आपण पाहतोय. या संघाकडे सुद्धा चांगले चांगले फलंदाज आणि बरेचसे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. जबरदस्त असं आयोजन या स्पर्धेचं. जितेंद्र पाटील यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. फार चांगली अशी स्पर्धा, ताकदवार संघ आज या मैदानावरती खेळत आहेत. बरेचसे रायगड, ठाणा, भिवंडी विभागातून संघ या मैदानावरती आपण खेळताना बघितले. मैदानावरती दाखल झालेत, आमचे पंच सुद्धा दाखल झालेत मैदानावरती. त्यांचं स्वागत असेल. आमच्या समवेत कांचन पालकर सर आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रोफेशनल गुणलेखक या संपूर्ण जिल्ह्यातील आपण पाहतोय, त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. फार चांगली अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला टीम कुंडेवाड आणि त्यांच्या विरोधात मुळेखंड, दोन दादा संघ, दोन ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो, यानंतर आपण पाहतोय मॅच असेल पनवेल मोहल्ला आणि त्यांच्या विरोधात सावळे. या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार. दोन ताकदवार टीम आहेत. सावळे संघाचं बरंचसं नाव, तसेच त्यांच्याबरोबर खेळणारा पनवेल संघ सुद्धा याच विभागातील एक दादा टीम म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय सावळे संघानं घेतला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले पनवेल मोहल्ला संघाला. आणि आता ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम कुंडेवाड आणि दुसऱ्या बाजूला असेल मुळेखंड. बॅटिंगसाठी सलामीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रणय कोळी आणि त्याच्याबरोबर फलंदाज शुभम म्हात्रे. दोन प्रारंभिक जोडी ही मैदानावरती पाहायला मिळते. पहिला चेंडू फार जबरदस्त वेगवान पडल्यानंतर पॅडवरती आदळला होता. पंचकडे अपील मागितली, परंतु पंच तटस्थ सांगितलं हा चेंडू थोडासा बाहेर निघतोय, लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल. या चेंडूवरती एक धाव आणि या एकेरी धावेच्या
फलंदाज ताकदवार आहेत. आक्रमकपणा या ठिकाणी मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेला बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जातोय. शॉट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होते. चेंडू सरळ उचलला, फेकलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा मिळेल ती एकच धाव. एकेरी दुहेरी प्राधान्य, धावेला प्राधान्य आता दोन्ही फलंदाज मैदानावरती देत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू बघा, पुढे सरसावून मारायचा होता. बॅटची कडा आणि सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली मोठी सफलता, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. फलंदाज बाद. एक चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर बॅटची आतली कडा आणि सरळ चेंडूने विसावलं तो विकेट किपर समाधान वास्करच्या हातामध्ये. आणि त्यानंतर पहिली विकेट आता मैदानाच्या बाहेर जाते. फलंदाज होतोय बाद. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज धीरज म्हात्रे मैदानावर होतोय दुसरा बाद. धीरज मात्रे यावेळेला एक चांगला फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. चेंडूने उंची जास्त आणि लांबी कमी घेतली आणि त्या ठिकाणी अगदी चोखरित्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू पकडला गेलाय आणि महत्वाची विकेट आता मैदानाच्या बाहेर जातीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. हेमंत कुंभार हा फलंदाज मैदानावरती येतोय. मुळेकंड संघाचा. मुळेकंड संघासाठी आता आपण बघितलं तर थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. विकेटवरती टिकून राहावं लागेल. हा चेंडू चप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी चेंडूने घेतली. शरीरापासून थोडासा लांब टाकलेला हा बॉल सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अगदी चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर लगावला, परंतु तो वगळता फक्त 7 धावा गोलंदाजानं खर्ची केले. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न आणि बघा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनला चेंडूच्या खाली. वय वर्ष 48, परंतु मैदानावरती अतिशय चांगला खेळ मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत संजय वास्कर. आणि त्यांनी पकडलाय झेल आणि फलंदाज होतोय बाद. हेमंत कुंभार हा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा जो प्रयत्न हेमंतने केला होता तो पूर्णपणे फसला जातो. या चेंडूवरती विकेट मिळते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रतीक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्याला स्ट्रायकर एंडवरती खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल. अतुल माळी, आमचे सन्माननीय अतुल माळी सावळे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा चेंडू चांगला फटका. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. संजय वास्कर चेंडूच्या खाली येत आहेत. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात गोलंदाजानं, परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगले झेल पकडले जात आहेत आणि विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं काम आता मैदानावरती करतायत आणि अशा वेळेला थोडीशी बिकट अवस्थेमध्ये बॅटिंग करणारी टीम मुळेकंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे या मॅचमध्ये पारडं जड आहे ते गोलंदाजी करणाऱ्या कुंडेवाड संघाचं. कान्होबा कुंडेवाड विरोधात मुळेखंड, नवजीवन मुळेखंड, 2 ताकदवार 2 बलाढ्य संघ मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं, पहिल्या सत्रामध्ये षटकार चौकारांचा अतिशय पाऊस मैदानावरती पडला आणि आक्रमण पाहायला मिळालं. परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये थोडीशी खराब बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी धारदार मैदानावरती होती. अचूक टप्पासाठी क्लाइंट लेंथवर चेंडूची फेकी मैदानावरती गोलंदाज करतायत. हा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर जातोय 3 चेंडूपर्यंत. 1 बाउन्स चेंडूला अडवलं जात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळवलं गेलं. एकच धाव आहे चेंडूवरती मिळते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाला फक्त आकार दिला जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 9 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत आणि आता गोलंदाज कुणाल वास्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि संजय वास्करचे लॉंगॉनला उभे होते. त्यांनी जे 2 झेल पकडले महत्वाचे, त्यांचे चिरंजीव मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
बाप बेटे मैदानावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मैदानावरती गोलंदाज कुणाल ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता, ब्रह्मास्त्र फेकलं परंतु खोदून काढलाय चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती सुद्धा मिळवली जाईल आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावलं जाईल. टोटल 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, आता 57 धावा जमवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना नवजीवन मुळेखंड संघाला हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता यावेळेला मात्र, परंतु चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने पुन्हा एकदा. यावेळेला मात्र खराब फिल्डिंग, फलंदाजांच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत, परंतु अशा वेळेला क्षेत्ररक्षकांनी धावा खर्ची केल्या. सरळ चेंडूने वाटचाल केली, चेंडू हातातून सुटल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धावींच्या मदतीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज कुणाला पाहायला मिळतोय, यंग टॅलेंट मैदानावरती खेळ करतोय आणि पहिला चेंडू त्यांनी चांगला टाकला. हाही चेंडू चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणानं 4 धावा खर्ची केल्या जात आहेत आणि धावफलकावरती टोटल धावा जमवल्या गेल्यात त्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात. फार चांगलं असं हे मैदान आणि त्यावरती पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती फलंदाज आणि गोलंदाज खेळाडूंना पोषक असं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतं. यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा बॉल पंचांनी सरळ दंडित केला गेला. या चेंडूवरती एकेरी धाव मिळेल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल वास्कर एक यंग टॅलेंट या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. एक मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याला संधी दिली गेली आणि आतापर्यंत त्याने चांगले चेंडू मैदानावरती हाताळलेत. 2 बॉल संपलेत या ओव्हरमधले, अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. हा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला गेला. सरळ बॅट मधून धावा तुम्हाला जमवाव्या लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, परंतु अशा वेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. नाकाम ठरला गेला फलंदाज. टप्पा पडून सरळ पुन्हा एकदा चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल संपलेत. 15 वर पाहायला मिळालं. मिळतोय ज्यांचे वडील आपण पाहतोय लॉंगॉनमध्ये संजय वास्कर फिल्डिंग साठी उभे आहेत. बाप बेटे मैदानावरती खेळ करतायत कानोबा कुंडेवाड संघासाठी. हा चेंडू चांगला फटका होता डीप मध्ये, त्या ठिकाणी लॉंग ऑफला बॉल अडवतायत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एकेरी धावे संख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या. थोडीशी बिकट अवस्था बॅटिंग करत असताना नवजीवन मुळेखंड संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं तर विकेट गमावल्या आणि त्यानंतर आता थोडीशी बिकट अवस्था. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता, परंतु वॅकंट एरिया, चेंडू सेफली जमिनीवरती लँड होतो आणि या चेंडूवरती मिळवली जाईल सिंगल. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 17 या धावसंख्येवरती. आता शिल्लक आहेत ते फक्त 2 ओव्हर. 12 बॉल शिल्लक असतील आणि गरज असेल ती टोटल माफ करा 4 ओव्हरची मॅच आहे. पन्नास धावसंख्येची अजूनही गरज आहे. गोलंदाज समा वास्कर आपल्याला पाहायला मिळेल. समाधान वास्कर कर्णधार आहे स्वतः संघाचा. बरेचशी मैदानं या खेळाडूने गाजवलेत आणि पहिल्या चेंडूवरती बघा अनुभव काय असतो हे दाखवून देत असताना झेल पकडला जातोय सुरेखरित्या आणि पहिल्या चेंडूवरती मिळते विकेट समाधान वास्करला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रथमेश मांडेलकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिल्या चेंडूवरती मिळवली विकेट. समाधाननं या मॅच मध्ये पूर्णपणे हमी ठरली आहे ती गोलंदाजी करणारी
कानोबा कुंडेवाळ टीम मुलेखंड संघावरती, कारण बॅटिंग सुद्धा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवल्या, कमी धाव संख्येपर्यंत रोखून ठेवलं गेलं मुळेखंड संघाला. आणि त्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमधले आता फक्त 5 बॉल बाकी असतील. समाधान वास्कर गोलंदाजी करतोय. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवली. प्रत्येक विभागात जाऊन चांगला खेळ सातत्यपूर्वक या खेळाडूने केला. रायगड असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, इकडे खालापूर कर्जत साईडला सुद्धा या संघाने जाऊन चांगला खेळ केला. तो समाधान वास्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतायत. हा चेंडू चांगला फटका, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला डीपमध्ये त्या ठिकाणी होत आहे. बॉल अडवला जातोय. जर का चेंडू सुटला असताना सरळ चेंडूची वाटचाल केली असते सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती मिळवल्या जात आहेत 4 धावा. आणि कुठल्याही प्रकारची धाव माफ करा, एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते टोटल 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा चेंडू चांगला फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. औपचारिकता शिल्लक या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच होती. 4 ओव्हरमध्ये 66 पहिल्या सत्रामध्ये जमवल्या गेल्या. 67चं आव्हान होतं आणि आव्हान पार करत असताना दमछाक पाहायला मिळाली आणि ही मॅच जिंकली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या कानोबा कुंडेवाळ संघानं. सन्माननीय अतुल माळी साहेब या ठिकाणी आलेत. चावळे